हाय फ्रेंड्स, तर आज बघा मी दिव्याला गेले मच्छी आणायला. तर बघा खूप मस्त ताजी मच्छी आहे एकदम. काली माशी तर बघा एकदम जिवंत आहेत. आणि मी बोईट घेतले. तर बोईट मस्त साफ करतात ताई. आणि चिंबोऱ्या पण होत्या, वाईचा होता, जित्ताडी होती. आणि वाईचा तर बघा एकदम फ्रेश आहे, रक्तात माखलेलं एकदम. आणि दुसऱ्या ताईंकडं पण मस्त तांब वगैरे सगळं होता. आणि इथं खाडीतली मच्छी. तर मला जिताडी दिसली, मी जिताडी घेतली. तर ताई कोणाचं तरी साफ करून घेतात. बाकस पण मस्त लागतो. नेक्स्ट टाईम आपण बाकस ट्राय करू. तर ही पण मच्छी बघा, पॉपलेट वगैरे सगळं आहेत, कावाऱ्या. तर त्यांनी घेतला मस्त जिताडी साफ करायला, कारण की मला जिताडी पाहिजे होती. तर जिताडी घेतली. तर मी थोडीच घेतली, पाव घेतली, कारण की विरासाठीच पाहिजे होती. तर जिताडी घेतली. मस्त फ्रेश दिसत होती. तर मी या ताईंकडनंच हमेशा जिताडी घेते. मस्त क्लीन केली बघा. मच्छी घेऊन लगे निघालो आम्ही घरी यायला. तर घरी आल्यावर हे बघा मस्त ऑन द वे कबूतर दिसले. तर बरं चला कबूतरमधून थोडंसं चक्कर मारू. तर कबूतर उडतच नव्हते बघा, उडतच नाही. तर उडले. हो, तर नंतर आम्ही आलो थोडं आमच्या स्कूटीवर फिरत. तर आलो मच्छी वगैरे घेऊन. आता घरी जाऊन आपण मच्छी बनवू. चला आलो मार्केटमधून. आणि बघा काय आणलं, मस्त कावाऱ्या घेतल्या, कोलंबी पण घेतली, आणि जिताडी, बोईट आणि ते ठेवलं बघा संध्याकाळला. आणि आत्तासाठी मस्त समुद्री कावाऱ्या मेल्या येत आहेत, जिवंत होत्या बघा. मस्त कावारी साईज बघा. आणि अजून मच्छी घेतली, जित्ताडी घेतली मस्त. बरं वीरूला जित्ताडी आवडते, तर वीरूच्या पुरती जित्ताडी, आणि आम्ही खाऊ मस्त कावारी. तर चला जित्ताडी पण दाखवते बघा. जित्ताडी आणि कोलंबी थोडी घेतली फ्राय करायला, आणि थोडीशी जित्ताडी घेतली. तर मस्त चला आता बनवूया आपण जित्ताडी आणि कावारीचा रस्सा करू, आणि जित्ताडी मस्त फ्राय करू. धुवून घेतली बघा. आता याच्यात टाकते ग्रीन पेस्ट. याच्यात आहे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्याची पेस्ट करून घेतली, कारण की आपल्याला चिंबोरीला पण लागणार आहे. आणि आता टाकते मसाला. हा मी आत्ताच मस्त पिसून आणला आहे, आगरी कोळी मसाला. थोडीशी हळद, थोडंसं मीठ, आणि तेल गरम करायला ठेवलं आहे तवा मी. चला मिक्स करून मस्त त्यांना फ्राय करून घेऊ. आणि जित्ताडी मस्त टेस्टी पण लागते, आणि होती मस्त फ्रेश. एक तर त्यांची संपलेली, तर दुसरी होती म्हणून मी घेतली झटपट. आणि वीरूला असं तुकडे लागते काहीतरी खायला. मस्त मिक्स झाली बघा. चला तर आता तेल पण गरम झाले बघा तव्यात एक कडून फ्राय करून घ्यायचं.
फ्राय होते तोपर्यंत आपण कावारी साफ करून घेऊ. चला हिला शिजू जरी चालला तोपर्यंत आपण कावाऱ्या साफ करून घेऊ. हे बघा मस्त मच्छी फ्राय होते आणि एक तेल गरम केलं आहे मी. आता याच्यात टाकते आपला ग्रीन वाटण जो आपण मच्छीमध्ये पण टाकला आहे तो. लगेच भांडा गरम होतं ठेवला. करते आपला मसाला. लगेच मसाला पण टाकतो. जरा जास्तच टाकते कारण का तिखट नाही मसाला. मला थोडं झणझणीत लागतं. थोडीशी हळदी करतो आणि कावरा टाकते. कावरा मस्त साफ करून घेतला. मसाला पण लगेच शिजला कारण की माझी कढई लगेच गरम होते. मसाला पण शिजला बघा लगेच. आता टाकते कावरा. एकदम चिंबोऱ्यांसारखीच प्रोसिजर आहे आणि चिंबोऱ्यानं थोडी जास्ती टेस्ट असते. तिला पण टेस्ट असते पण थोडी समुद्री टेस्ट वेगळ्या समुद्रातली असते. त्याला मी मिक्स करून घेते. मिक्स केलं बघा. त्याच्यात मिक्स केल्या. आता त्याच्यात मी मीठ पण टाकलं मिक्स करता. आता पाणी टाकते आणि एक बटाटा टाकते छोटासा. चिंच टाकते थोडीशी आणि बटाटा. म्हणजे बटाटा असल्यावर मस्त टेस्ट येते. मसाला सगळं टाकलं आपण. थोडंसं पाणी अजून टाकते म्हणजे ती शिजेल लवकर. आणि खोबरा टाकून घेते. आपला काला खोबरा मस्त भाजलेला. मच्छी पण इथं बघा मस्त झाली फ्राय. सगळं टाकून घेतलं. आता बटाटा शिजेपर्यंत आपण झाकून देऊन शिजवू मस्त. 15-20 मिनिटांमध्ये कावारी तयार होईल. आणि मच्छी पण बघा झाली रेडी ऑलमोस्ट. झाली पहिली शिजते. प्रेशरवर लगेच फुटते. जिताडी फ्राय आणि कावारीचा रस्सा वगैरे रेडी आहे. आणि वाफूनचा रस्सा काय मस्त जिऱ्याला डब्याला वाफूनचा रस्सा लागतं त्याला. चला तर 15-20 मिनिट झाली. आता बघते रस्सा पण मस्त शिजला असेल. मस्त झालं आहे बघा. जाड पण झालं आहे आता. आणि फक्त आता बघू बटाटा शिजला आहे का. बटाटा पण शिजला आहे म्हणजे आपली कावारी रेडी आहे. मस्त शिजलं. तर बघा किती इझी आहे बनवायला. साफ केल्या का झालं लगेच. साफ पण इझिली होतात आणि दुसऱ्या त्या खन्नीतले असतात त्यांना थोडं टाईम लागतं क्लिनिंगला वगैरे. तर चला बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. बाय.